श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस तिसऱ्या अध्यायामध्ये 35व्या श्लोकापर्यंत आलो. 34 आणि 35 आपण घेतला होता. त्याच्यामध्ये राग आणि द्वेष हे दोन कल्याणाच्या मार्गामध्ये विघ्न आणणारे महान शत्रू आहेत असे विधान भगवंतांनी केलं होतं. आणि हे जे रागद्वेष आहे ते इंद्रियामध्ये म्हणजे इंद्रियाची इंद्रिय म्हणजे विषय आणि इंद्रिय ह्या दोघांच्या मध्ये हे राग आणि द्वेष हे लपलेले असतात. आणि त्याच्या आहारी मनुष्य जातो. आणि त्याच्या आहारी मनुष्य गेला एकदा की परमेश्वर प्राप्तीचा जो काही मार्ग आहे त्याच्यामध्ये हे भयंकर शत्रू जे आहेत हे त्याला पथभ्रष्ट करतात. असं ते विधान ते 34व्या श्लोकात सांगितल्यानंतर हे दूर करण्यासाठी स्वधर्म हाच त्याच्यावर जो उपाय आहे हे त्यांनी सांगितलं की परधर्मामुळेच रागद्वेष निर्माण होतात. रागद्वेषाची निर्मिती का होते तर परधर्माचं आकर्षण असतं आणि परधर्माच्या आकर्षणामध्येच रागद्वेष असतात. स्वधर्म करत असताना रागद्वेष निर्माण होणार नाही, कारण स्वधर्मामध्ये ही स्वाभाविक स्थिती असते. स्वभावाच्या अनुसार स्वधर्म असतो आणि स्वधर्मात काम करत असताना स्वाभाविक आणि सहज होतो मनुष्य. त्याची सहज साधना होऊन त्याचा कल्याणाचा मार्ग म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा मार्ग हा स्वधर्मातूनच शक्य आहे. परधर्मातून परमेश्वर प्राप्ती ही होऊ शकत नाही. परधर्माचं आकर्षण म्हणजेच रागद्वेष आहे असं विधान आहे. म्हणून रागद्वेषाच्या ह्या विकाराच्या संदर्भात विधान केल्यानंतर स्वधर्माचं काय महत्त्व आहे हे पुढे 35व्या श्लोकात सांगितलं. आणि स्वधर्म प्राप्त झाल्यावरच कल्याणाचा मार्ग हा प्रशस्त होतो. परधर्म किती जरी आकर्षित वाटत असला, किती जरी असा तुम्हाला उत्तम वाटत असला तरी तो हा हानिकारकच आहे असं विधान भगवंतांनी सांगितलं. आणि हे प्रकरण खऱ्या अर्थाने तिथे बंद केलं. पण अर्जुनाला एक जिज्ञासा राहिली. ती जिज्ञासा त्यांनी 36व्या प्रश्नामध्ये म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की हे जरी तुझं म्हणणं बरोबर असलं की स्वधर्माच्या अनुसार आचरण करावं असं जरी तू विधान केलं आणि स्वधर्माच्या अनुसार आचरण करण्याकरता माणसांनी जरी सुरुवात केली तर हे पटलं पूर्ण की स्वधर्माच्या अनुसारच आपण आचरण करावं. आपला वर्ण काय आहे, आपला आश्रम काय आहे, आपल्यावर जबाबदारी कुठल्या प्रकारची आहे आणि आपल्याला विहित कर्म काय समोर दिलेलं आहे हे सगळं जरी त्याला कळालं पूर्णपणे आणि याच्या अनुसार जरी तो स्वधर्म पालन करण्याकरता त्यांनी कार्य प्रारंभ केलं तरीही एक प्रश्न राहतोच असं त्याचं म्हणणं. तर तो प्रश्न काय आहे तर अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अथकेन प्रयुक्तः अयम पापम चरति पुरुषः अनिच्छिन् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. वार्ष्णेय म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ह्याला उद्देशून तो अर्जुन म्हणतो की हा जो काही पुरुष आहे म्हणजे हा मनुष्य जो आहे हा मनुष्य हा स्वधर्माचं पालन तो करत असतो आणि त्याची कधीही अशी इच्छा नसते की आपण पथभ्रष्ट व्हावं, आपण वाममार्गाला लागावं असं त्याची अजिबात इच्छा नसते. तो स्वधर्माचं पालन करत असतो. तरी पण एक घटना अशी घडते की त्याची इच्छा अजिबात नसताना सुद्धा बळजबरीने म्हणजे काय की एखाद्याने कुणीतरी बाह्य एखाद्या शक्तीने त्याच्यावर एक बळजबरी करावी, त्याच्यावर एक प्रकारचा एक प्रभाव टाकावा अशा रीतीने काही वेळेला काही घटना अशा घडतात की त्या घटनेने मनुष्य प्रेरित होऊन तो कुठलं तरी पापकर्म करतो. तर ही अशी कोणती प्रेरणा आहे, ही वामशक्ती कोणती आहे की असं असताना सुद्धा आपण जगाकडे जेव्हा पाहतो की सज्जन जे आहेत आपण आज जर आजही जरी पाहिलं तर जे सज्जन सच्चिर वृत्तीचे जे माणसं आहेत ते पुष्कळ वर्ष आयुष्यभर ते तपश्चर्या करतात. पण एक अशी काही छोटीशी घटना होते की अगदी अनिच्छेने त्यांच्या माध्यमातून कुठेतरी प्रमाद घडतं, अधर्म घडतं, पापकर्म घडतं आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो हे माझ्या हातून कसं काय घडतं.
तर अशा अनेक घटना आपण समाजामध्ये पाहतो. म्हणजे दुर्जनांनी प्रमाद करावा हे तर म्हणजे काही त्यामध्ये आश्चर्य वाटायचं कारण नाही. पण असं आपल्याला निरीक्षणास येतं की सज्जनाच्या माध्यमातून सुद्धा 99% आयुष्य पूर्ण व्यवस्थित जात असताना शेवटी एक अशी छोटी घटना घडते की ज्याच्या कारणाने त्याच्या माध्यमातून प्रमाद घडतो, पाप कर्म घडतो. तर ह्याबद्दल अर्जुनाला जास्त अशी चिंता वाटते की जगामध्ये जर असं जर घडत राहिला तर स्वधर्म कसा सिद्ध होईल, हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न काही चुकीचा नाही. आपण आधी जरी पाहिला आपण तर आपल्या लक्षात येईल की किती वेळाला तरी असे जे आहे सच्छील चारित्र्याचे, चांगल्या चारित्र्याचे माणसंसुद्धा काही वेळेला बाहेरून अशी काही परिस्थिती त्यांच्यावर लादल्या जाते की त्यावेळेस ते गोंधळात पडतात किंवा कधी कधी ते त्या प्रभावामुळे ते वाहून जातात. वाहून जाऊन ते त्या कळत नकळतपणे त्यांच्या हातून प्रमाद होतात. तर ही बाहेरून येणारी जी काही शक्ती आहे किंवा जी प्रेरणा आहे की ज्या प्रेरणेमुळे तो सच्छील चारित्र्याचा मनुष्य ज्याची कधीही इच्छा प्रमाद करायची नाही आहे त्याच्या हातून प्रमाद घडतो. हे त्यांनी पहिल्यांदा विधान केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जे विधान आहे त्या विधानातून प्रश्न पुढे निर्माण झाला आहे की असा प्रमाद जो सज्जनाकडून घडतो त्या प्रमादाला कोणती प्रेरक शक्ती आहे, कोणती प्रेरणा आहे, कुठली अशी ही वामशक्ती आहे की ज्याच्या कारणाने त्याच्या ह्या सच्छील माणसाकडून सुद्धा ते जबरदस्तीने त्याच्या माध्यमातून पापकर्म किंवा प्रमाद घडतो. हा प्रश्न या काळातही लागू आहे. आपण ह्याही काळाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या काळात सुद्धा आता आपण सरसकट सगळा समाज जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की एक तर सज्जन फार दुर्लभ आहे. पहिली गोष्ट दुर्जनाचीच बहुसंख्य संख्या झालेली. त्यातल्या त्यात ज्यांना असं वाटतं बाबा धर्माचं कुठेतरी कार्य व्हावं, कुठेतरी सत्वगुणाचा प्रधानता व्हावी, ज्ञानाचा प्रचार व्हावा, अध्यात्मशक्तीचा विकास व्हावा असं वाटणारे जे लोक आहेत ना, अशा वाटणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर कुठेतरी आपल्याला बातमी वाचायला मिळते की काहीतरी बाबा असं त्यांच्या हातून मोठा प्रमाद घडला. वस्तुतः त्यांचं जीवन जर पाहिलं तर तपश्चर्याचं जीवन असतं. आणि त्यांनाही मोठा प्रश्न पडतो हा की माझ्या हातून हे असा प्रमाद कसा काय घडला. तर ती पैशाची अफरातफर असेल, त्यांनी स्वतः केलेली नसेल, कदाचित त्यांची कुठेतरी सिग्नेचर असेल, कुठेतरी अनाहूतपणे त्यांनी दिलेली असेल, किंवा काही दुर्जनांची त्यांनी संगती केली असेल जी त्यांना दुर्जन म्हणून लक्षात आले नसते. त्यांनी त्यांना जवळ दिला असेल आणि नंतर जाहीर झालं की बाई असे इतके दुर्जन जे आहेत त्यांनी हा सत्पुरुष म्हणून घेऊन त्यांनी त्यांची संगती केली. अशा प्रकारचे अनेक अशी गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे तो सत्पुरुष जो आहे तो एका सेकंदामध्ये तो हा पापी ठरतो. आणि अर्जुनाने त्याही काळाचा संदर्भ आणि ह्याही काळाचा संदर्भ पाहिला तर हा प्रश्न सगळीकडे सारखा आहे. म्हणून हा अर्जुनाचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आता या प्रश्नाला धरून भगवंतांनी 37व्या श्लोकापासून ते 43व्या श्लोकापर्यंत त्याचं उत्तर जे दिलेलं आहे ते उत्तर आपल्याला आता पाहता येईल की कसं कसं उत्तर दिलेलं आहे, काय काय. तेव्हा प्रश्न आपल्याला समजला की प्रश्नाचं स्वरूप काय आहे. सच्छील माणसाच्या माध्यमातून काही बाह्य अशी शक्ती कार्य करते की ज्या बाह्य शक्तीमुळे त्याच्या नकळतपणे त्याच्याकडून प्रमाद घडतो, पापकर्म घडतं. आणि पापकर्म घडल्यानंतर त्यालाही प्रश्न पडतो की ही कोणती अशी बाह्य शक्ती होती की ज्यांच्यामुळे माझ्या माध्यमातून प्रमाद घडला. आणि समाजालाही असा प्रश्न पडतो की ज्यांना आम्ही श्रेष्ठ पुरुष मानत होतो त्या श्रेष्ठ पुरुषाकडून हा प्रमाद घडलाच कसा काय. म्हणून त्यांची श्रद्धा अशी ढळून जाते. हे आपण समाजात पाहतो. असा हा प्रश्न अर्जुनाने विचारला. त्याचं उत्तर भगवंतांनी 37व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनम इह वैरिणम. कामः एषः क्रोधः एषः रजोगुणः समुद्भवः महाशनः महापाप्मा विद्धी एनम इह वैरिणम. हे पहिलं त्यांनी विधान केलेलं. याचा शब्दशः अर्थ काय आहे की रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच
क्रोध आहे. आणि हा पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, तसेच महापापी असा आहे. या विषयात काम हाच खरोखर वैरी आहे असं तुझा सांगितलं. त्याचं मूळ कारण सांगितलं बरं का. त्या कारणावर आपल्याला पुष्कळ म्हणजे चिंतन, फार विस्ताराने चिंतन केल्याशिवाय आपल्याला हे कारण आपल्याला लक्षात येणार नाही. कारण फार मोजक्या शब्दामध्ये भगवंत सांगतात, पण त्यात अर्थ मात्र समुद्र इतका खोल असतो. काय की ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक तर रजोगुण हा प्रकृतीमध्ये 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्याच्यामध्ये रजोगुण जो आहे की ज्याच्यामध्ये क्रियाप्रधानता आहे, त्याच्यामध्ये स्वार्थपरायणता आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य अपपर भाव निर्माण करतो आणि ज्याच्यामध्ये स्वतःच्या कामना पूर्ण करण्याकरता म्हणून तो आजीवन का क्रियाशील राहतो. तो जो गुण आहे तो गुण म्हणजे रजोगुण, जो क्रियाप्रधान आहे, परंतु त्याच्यामध्ये स्वार्थलोलूप क्रियाप्रधानाच्यामध्ये त्याग नाही आहे. त्या ठिकाणी भोगवृत्ती आहे. रजोगुणाचं जर काय महत्त्व असेल तर रजोगुण आपण पुढे पाहू. आपण प्रत्येक त्रिगुणाची विस्ताराने व्याख्या केलेली आणि त्याचं पूर्ण काय त्याचं स्वरूप आहे ते सांगितलं आहे. आपण थोडक्यामध्ये रजोगुण म्हणजे काय तर प्रकृतीच्या 3 गुणापैकी एक गुण आहे आणि त्या रजोगुणामध्ये क्रियाप्रधानता असून भोगवृत्ती आहे. हे त्याचं मुख्य लक्षण आहे. तर हा रजोगुण निर्माण कसा झाला, आपण प्रत्येक शब्दाचा थोडा सखोल जर आपण गेलो तर आपल्याला या प्रत्येक शब्दाचा विस्ताराने अर्थ कळतो. तर मुळातून प्रकृती जी आहे ना, ही सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी जी बनलेली प्रकृती आहे, ही प्रकृतीसुद्धा खरं सांगायचं म्हणजे परमेश्वराचंच आहे. आणि तो ब्रह्मांड व्याप्त आहे आणि ब्रह्मांडामध्ये प्रत्येक अणुरेणूच्या अधिष्ठान आणि अभिव्यक्तीमध्ये, आविष्कारामध्ये तोच आहे. हे विज्ञान सांगतं. भगवंताचा जो ज्ञान विज्ञान योग जो पुढे सांगितला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की परा अपरा प्रकृती मीच आहे. तेव्हा ही अपरा प्रकृती जी आहे त्याच्यामध्ये त्रिगुण आणि पंचमहाभूत आहे. त्या अपरा प्रकृतीमध्ये त्रिगुण जे आहेत हे परमेश्वराचंच रूप आहे, पण तरीही पण त्याच्यात दोष आहे. मग परमेश्वराच्या या त्रिगुणाच्या अभिव्यक्तीमध्ये दोष आला कुठे बाबा, याचं संशोधन देऊ पहिल्यांदा. म्हणजे रजोगुण काय ते कळायला पाहिजे. वस्तुतः परब्रह्म परमेश्वर हा जो आहे स्वरूपतः सच्चिदानंद या 3 लक्षणाने वर्णन केलेलं आहे. 3 गोष्टीने वर्णन केलं आहे. म्हणजे मागे आपण उपनिषदाचा अभ्यास करताना आपण याचा अभ्यास केला आपण की सच्चिदानंद, सत्तत्व, चित्तत्व आणि आनंद तत्व हे त्याचं लक्षण आहे. आणि ह्या लक्षणातूनच तो अभिव्यक्त झाला, आविष्कृत झाला. पण आविष्कृत होत असताना महत्तत्व नावाची एक गोष्ट आली आहे, भागवतात विस्तार केलेला आहे. हे महत्त्व जेव्हा जीवात्म्याच्या पातळीवर येतं तेव्हा जीवभाव निर्माण होतो की मी कोणीतरी आहे, माझं काहीतरी अस्तित्व आहे. ही जी जाणीव ज्यावेळेस सच्चिदानंदाला स्पर्श करते ना, त्यावेळेस हे सत्तत्व, चित्तत्व आणि आनंद तत्व हे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणात व्यक्त होतं. थोडक्यात सांगतो, विस्तार तर खूप आहे की प्रकृती त्रिगुणात्मक आणि पंचमहाभूतात्मक प्रकृती कशी निर्माण झाली, त्याचा विस्तार फार मोठा आहे. पण त्याचं सारभूत रहस्य काय जर असेल तर ज्यावेळेस जीवभाव निर्माण झाला तेव्हाच अहंकार निर्माण झाला. आणि जो अहंकार जेव्हा सच्चिदानंदाला स्पर्श करतो ना त्यावेळेस ते सच्चिदानंद हे विडंबित होऊन आविष्कृत होतं, विडंबन होतं. अहंकारामुळे विडंबन आहे, नाही तर वस्तुतः ते सच्चिदानंदच आहे. आणि सच्चिदानंद आणि सत्वगुण, रजोगुण, तमोगुणात्मक भेद काय निर्माण झाला. सच्चिदानंद अभेद्य आहे, जे सत्य आहे ते चित्त आहे, जे चित्त आहे ते चैत्य आनंद आहे. तिन्ही परस्परांमध्ये त्याच्यामध्ये अभिन्नता आहे, एकरूपता आहे. पण जेव्हा अहंकाराचा स्पर्श निर्माण झाला तेव्हा ही एकरूपता बिघडली, तिथे भेद निर्माण झाला. सत्वगुण जो आहे तो रजोगुण नाही, रजोगुण जो आहे तो तमोगुण, भेद आहे. हा भेद कशामुळे निर्माण झाला तर अहंकारामुळे की मी कोणीतरी आहे, मी ज्ञानी, मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, मी धरता, अशी जी भूमिका मी नावाच्या गोष्टीला जेव्हा जुळून आली त्यावेळेस ह्या सच्चिदानंदाचा जो आविष्कार आहे हा विडंबित आविष्कार त्या प्रकृतीमध्ये त्रिगुणामध्ये आला. थोडक्यात सांगतो म्हणजे मग रजोगुण जो झाला तो खरा तर चैतन्यापासून निर्माण झालेला आहे. जे चैतन्य तत्व परमेश्वराचं आहे
हे चैतन्य तत्व रजोगुणात आलं, पण विडंबित होऊन आलं. कसं आलं की ते चैतन्य काय म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, आणि इथे तो काय म्हणतो की मी जो आहे तो जीव आहे आणि मला सगळे भोग पाहिजे. एवढा फरक. मी जीव आहे आणि मला सगळ्या प्रकारचे भोग पाहिजे, ही कामना तिथे निर्माण झाली. म्हणून कामतत्व कुठून निर्माण झालं, कामना कशातून निर्माण झाली, तर कामना ही अहंकारातून निर्माण झाली. आणि अहंकार जो आहे तो अभावात्मकच असतो आणि भेद आहे ती. अहंकारामुळे काय होतं, अहंकार म्हणजे काय, अहंकाराचं विस्ताराने वर्णन पुष्कळ करता येईल, पण थोडक्यामध्ये सांगायचं झाला तर अहंकार म्हणजे मी नावाची जाणीव. अहंकार म्हणजे कर्ता भोगता ज्ञाता धरता जो आहे तो अहंकार आहे, तोच जीव आहे. जीव आणि अहंकार वेगळा नव्हे. पण तो सच्चिदानंद असताना तो अहम तत्व जे आहे ते स्वयंतत्व आहे. सच्चिदानंदामध्ये काय की ब्रह्मस्वरूपच आहे, उपाधिरहित आहे, निरुपाधिक आहे, तो स्वयंतत्व आहे. पण तो स्वयं जेव्हा अहममध्ये येतो तेव्हा सच्चिदानंद सत्वरजतमामध्ये येतो. आणि हे अहमतत्व जे आहे हे अहमतत्व काय होतं, अभावात्मक असतं, अपूर्ण असतं, अतृप्त असतं, अज्ञानी असतं. आणि हे अहमतत्व जे आहे ते अभावात्मक असल्यामुळे कामना आहे. कामनेची निर्मिती कुठून झालेली आहे, अहमतत्वाच्या अतृप्त अभावात्मक स्थितीमुळे ते कामतत्व झालं. आणि जसं ते निर्माण झालं, जशी ती कामना निर्माण झाली, तसा जन्म आणि मृत्यू झाला. जन्ममृत्यूची सुरुवात कुठं नाही लक्षात येते. जन्म का झाला, एखादी कामना पूर्ण करण्याकरता जीवाने एक विशिष्ट देह धारण केला. जशी कामना तसा देह, तशा प्रकारचा देह धारण करून तो ती कामना पूर्ण करण्याकरता ते जीवन व्यतीत करतो. त्याच्यातून काय होतं, ती कामना पूर्ण होतच नाही, पण त्या एका कामनेतून अनेक कामना निर्माण होतात. आणि जितक्या कामना निर्माण झाल्या तितके जन्म घ्यावे लागतात. असं करत करत त्याला अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करत 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 शेवटी तो मनुष्याच्या जन्माला येतो की ज्या ठिकाणी त्याची एक क्षमता त्याला मिळते. कुठली क्षमता, विवेक निर्माण करण्याची क्षमता. जेव्हा कामनेच्या ठिकाणी विवेक निर्माण होतो ना तेव्हा हा श्लोक समजतो. जर विवेक निर्माण नाही झाला, केवळ अभावात्मक स्थिती आहे, तर कामना पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर नाही. विवेकाने कामनेला पाहता येतं, विवेकाने कामनेला दूर करता येतं. विवेकाने हा जो काम आणि क्रोध आहे ना, या दोन गोष्टीपासून मनुष्य स्वतःचं संरक्षण करू शकतो. ही क्षमता मनुष्याचा जन्म मिळाला की क्षमता आहे बरं का, म्हणजे क्षमता याचा अर्थ ती व्यक्तच होईल असं काही सांगता येतं. मी काय म्हणतोय, ही क्षमता आहे, पण ती क्षमता व्यक्त केव्हा होईल, जेव्हा परमेश्वराच्या चरणी लीन व्हाल. जेव्हा सद्गुरूच्या चरणी लीन व्हाल तेव्हा सद्गुरू काय करतात, कृपा करतात आणि तुमच्यामध्ये असलेला जो विवेक आहे ना तो जागृत करतात. आणि मग तेव्हा तुम्हाला कळायला लागतं, अरे इथे चुकायला लागल्या, ह्या ठिकाणी चुकायला लागल्या, इथे अनावश्यक आपण कामना केल्या. आणि या कामनेमुळे आपल्याला अनेक इच्छा निर्माण होऊन आपण त्या इच्छा पूर्ण करण्याकरता जीवनाचा वेळेचा अपव्यय करायला लागतो. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा विवेक निर्माण झाला. आणि विवेक केव्हा निर्माण होईल, ज्यावेळेस सद्गुरूची कृपा होईल. ही गंमत बघा तुम्ही, कसा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स असा आहे की जोपर्यंत सद्गुरूच्या चरणाशी लीन होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. आणि त्या ज्ञानाचं वैशिष्ट्य काय असेल तर मनुष्यामध्ये जो सुप्त अवस्थेमध्ये असलेला विवेक आहे तो जागृत होतो. आणि त्या विवेकानेच मग त्याला असं लक्षात येतं की हे कामना जी आहे ही फोल आहे, हा निव्वळ भ्रम आहे. तोपर्यंत कामना इतकी हवी होते की भले भले ज्ञानी बरं का, म्हणजे मी बाकीच्या गोष्टी म्हणत नाही, अत्यंत अज्ञानी दुर्जन जे आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. आपला विषय जो चालू आहे ना तो विषय कोणाबद्दल चालू आहे, जे संभावित सज्जन आहेत आणि त्यांना एकाएकी अचानकपणे प्रमाद करण्याकरता भाग पडणारी जी शक्ती आहे ती शक्ती कोणती आहे आणि त्या शक्तीपासून यांनी संरक्षण कसं करायचं हा विषय आहे. तेव्हा ती शक्ती जी आहे ही कामक्रोध, कामच क्रोध, ती शक्ती ही कामना आहे. आणि या कामनेतून काय होतं, मनुष्य हा प्रमाद करण्याकरता भाग पाडला जातो. आणि मग एकदा त्यांनी केला की काय होतं की मग त्याला पश्चाताप होतो की कशामुळे झालं बघा. आणि मग अर्जुनासारखा प्रश्न निर्माण होतो
की बा मी तर सरळ मार्गाने चाललेलो होतो, मी तर माझं दररोजचं पूजा पाठ नियम नित्य नियम स्वधर्म सगळं पालन करत होतो, पण एकाएकी अचानक अशी का घटना घडली की ज्याच्यामुळे मला हे सगळं प्रमाद करायची इच्छा झाली, माझ्या हातून प्रमाद घडला. उत्तर दिलं काम, आणि कामच क्रोध आहे म्हणून सांगितलं. तर हा जो काही काम आहे तो काम कुठून आला त्याचा इतिहास आपण पाहिला. काम जो आला हा रजोगुणातून, रजोगुण जो आला तो चैतन्य तत्वात अहम तत्वाचा स्पर्श झाला. अहम तत्व जो आहे हा जीवभाव, हा जो जीवभाव आहे तो मी कोणीतरी आहे, मला काहीतरी विशेष प्राप्त करायचं, मी करता धरता भोगता ज्ञाता, अशा प्रकारचा जो भाव आहे तो महत्तत्वातून त्याला प्राप्त झाला. आणि महत्तत्व जो आहे तो विराटामध्ये आहे. विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड व्याप्त होतो त्यावेळेस तो प्रथम हिरण्यगर्भ आहे, नंतर महत्तत्व. त्या महत्तत्वातून अभिनिवेश अहंकार, अहंकारातून जीवभाव, आणि जीवभावातून सच्चिदानंद तत्वाच्या चैतन्य तत्वातून रजोगुण आहे, रजोगुणातून कामना. तेव्हा रजोगुणापासून हा काम नावाचा जो विकार आहे तो निर्माण झाला, आणि तोच क्रोध आहे. कामनाच क्रोधाचं रूप धारण करते, ही स्वाभाविक गोष्ट आहे. अहो काम नावाची गोष्ट कधीही तृप्त न होणारी. पहिली त्याचं काय प्रॉपर्टी असेल तर कामना कधीच पूर्ण होत नसते. मग काय होते, मग पूर्ण होत नाही तर काय होतं, तर ते एक रूप धारण करतं. कुठलं रूप धारण करतं तर क्रोधाचं. कामना निर्माण झाली की मला हे पाहिजे, मग पुढे प्रयत्न सुरू झाले, मग प्रयत्नाला अपयश आलं, मग कोणामुळे आलं शोधायला लागले की ह्याच्यामुळे आलं, त्याच्यामुळे आलं, त्याच्यामुळे आलं, त्याच्यामुळे परिस्थितीमुळे आलं, या माणसामुळे असं असं पूर्ण जगातल्या अनेक वस्तू आणि जीवाबद्दलचं चिंतन सुरू झालं. आणि ह्यांच्यामुळे मला अपयश आलं, मग ह्यांच्यामुळे अपयश आलं की ह्यांच्यावर क्रोध निर्माण झाला. वास्तविक सुरुवातमध्ये आपल्या सुरुवात जी आहे ही कामना निर्माणपासून आहे. आणि कामना ही मुळात अशी आहे की त्यात अतृप्तीपासून ती निर्माण झाली, आणि त्याची उपलब्धी ही अतृप्तीच आहे. निर्मिती अतृप्तीतच होते, उपलब्धी अतृप्ती. मग अतृप्ती झाल्यावरच क्रोध आहे. क्रोधात जी जननी काय आहे ती अपूर्ण कामना राहणे, ही क्रोधाची जननी. म्हणजे ते कामच क्रोध आहे. कामानेच काय केलं, क्रोधाचं रूप धारण केलं. आणि हा जो कामच क्रोध आहे तो कसा आहे, त्याचं लक्षण काय, त्याचं लक्षण काय की तो पुष्कळ खाणार आहे म्हणून. म्हणजे त्याला कितीही जरी मिळालं ना, आता आपण पाहतो ना पुष्कळ, ते अगदी सामान्य असतो मनुष्य, रस्त्यावर काढला तो एकाएकी काय होतो, आमदार होतो किंवा खासदार होतो. काही त्याला म्हणजे कालपर्यंत मला कुठेतरी नोकरी करणारा मनुष्य असतो, 2 वेळेचं त्याचं आपलं जेवण सगळं व्यवस्थित काढणार इतका. एकाएकी कोट्यावधी संपत्ती त्याची निर्माण होते. नुसतीच कोट्यावधी संपत्ती नाही तर तो पहिल्यांदा जो काही शांत असतो की नाही तो भयंकर अतृप्त होतो. त्याची इच्छा इतकी असते की सगळ्यांनी त्याला मान सन्मान द्यावा, सगळ्यांनी प्रशंसा करावी त्याची. आणि त्याची संपत्ती 100 कोटी 200 कोटी 500 कोटी झाली तरी 1000 कोटी होती. म्हणजे असं आपल्याला कधी लक्षात नाही आलं किंवा असा कुठली व्यक्ती पाहण्यात नाही आहे की आता ती पूर्ण तृप्त झाली आणि त्याने आपली संपत्ती सामान्य धर्मकार्याकरता वाटायला सुरुवात केली, असं कधीच पाहायला मिळत नाही. पाहायला असं मिळतं की ज्याच्याकडे ही अशी अवैध पद्धतीने संपत्ती जमा झाली आहे ती आणखीन कशी जमा होईल, ते लक्षण आहे की तो पुष्कळ खाणारा, म्हणजे भोगानी कधीही तृप्त न होणारा असा तो महापापी, असा तो काम. कामाचं लक्षण दिलेलं आणि ते आपल्याला दृश्यमान दररोज न्यूजपेपरमध्ये, चॅनलमध्ये, बाहेर समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा साधारण मनुष्य ज्यावेळेस काही घटनेने त्याला सत्ता मिळते त्यावेळेस तो इतक्या प्रकारची संपत्ती, कारण ती कामने म्हणजे अतृप्तीमुळेच संपत्ती एवढी संपत्ती प्राप्त व्हायचं काहीच कारण नाही. ती अतृप्तीतूनच कामना आहे आणि त्या कामनेतूनच ही संपत्ती गोळा करण्याचं कार्य चालू आहे. आणि किती संपत्ती मिळाली तरी तृप्ती नाही, अतृप्तीचा जो जन्म होतो आणि अतृप्तीलाच पुढे जन्म देतो. अशा प्रकारे त्याचा तो अतिशय खाणारा असा तो काम आहे. आणि तो त्या अतिशय खाण्यामध्ये तो वारंवार प्रमाद करतो. एक प्रमादाने तो समाधानी होत नाही, एका प्रमादातून 10 प्रमाद, 10 प्रमादातून 100 प्रमाद, म्हणजे तो प्रमादावर प्रमाद करत असतो. आणि म्हणून तो त्या माणसाचा वैदिक ठरतो. जो साधारणपणे 40-50 वर्षापूर्वी जो मनुष्य शांत स्थिर
आणि सामान्य जीवन जगत होता, तो मनुष्य आता त्याचं रूपच बदललं पूर्ण. आता तो कसा दिसायला लागला की सगळं खाय करणार, जे मिळेल ते खायचं काय, आणि मग त्याच्यामुळे अतिशय अतृप्ती आहे. मग कुठे हार्ट अटॅक होईल, काहीतरी होईल, मृत्यू होऊन जाईल. आणि पुन्हा अतृप्त स्थितीमध्ये मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याला त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्या मिळतोच. ही स्थिती आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी दररोजच्या आपल्या निरीक्षणातून आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा हा जो काम आहे ना, हा कामच तुमच्या कल्याणाच्या मार्गामध्ये हा तुमचा वैरी आहे. आणि त्याला तुम्ही कसं जोपासलं हे तुम्हाला कळालंच नाही. भगवंताने अर्जुनाला सावधान काय केलं? अर्जुनाचा प्रश्न काय होता की जो सत्पुरुष आहे त्याला एक आहे की प्रमाद करण्याची इच्छा काय झाली, कोणती प्रेरणा होती, त्याचं उत्तर दिले कामना, काम. आणि तो कामच क्रोध आहे. आणि तो कामच क्रोध असून त्याचं लक्षण म्हणजे काय, तो स्वतः अतृप्त आहे आणि अखंडपणे अतृप्तीला जन्म देणार आहे. आणि कितीही जरी त्यांनी खाल्लं तरी तो कधीही त्याची तृप्ती होत नाही. म्हणून तो अखंडपणे प्रमाद करायला तो भाग पाडतो. आणि अखंडपणे प्रमाद तो सज्जन आहे, तो त्या सज्जनाचं परिवर्तन दुर्जनात केव्हा होतं कळत नाही. जुन्या पुराणामध्ये अशा किती कथा आहेत की सच्शील राजा असतो, सच्शील ब्राह्मण असतो, आणि एक अशी काही घटना घडते की त्या ब्राह्मणाचा ब्रह्मराक्षस होतो. कुणीतरी गुरु जे आहेत, ऋषी जे आहेत, त्याला शाप देतात की अरे हे तू फार मोठा प्रमाद कर, तुझं ब्रह्मराक्षस होईल. म्हणजे कालपर्यंत वेद वाचणारा जो ब्राह्मण आहे त्याचा ब्रह्मराक्षस होतो. अरण्यामध्ये तो सगळ्या प्रकारचे मांसाहार करायला सुरू करतो. अशी किती कथा आहे. कशामुळे झालं? जर हा श्लोक जर अध्ययन केला असताना आणि तो जर अंमलात आणला असता तर कदाचित त्या ब्राह्मणाचा ब्रह्मराक्षस झाला नसता. आणि आता ह्या काळामध्ये ही जे सज्जन आहे त्या सज्जनाचा ब्रह्मराक्षस होऊ नये म्हणून हा श्लोक उपयोगी. हा खरा शत्रू कोण आहे? तुझं मनुष्य काय करतो? शत्रू बाहेर शोधत असतो की अमुक ह्या माणसामुळे माझी कामना पूर्ण नाही झाली, ह्या माणसामुळे मी अतृप्त राहील. खरा जो शत्रू आहे तो माणूस नाही आहे, तर तुझ्यामध्ये असलेली जी कामना आहे ना तीच शत्रू आहे. शत्रू त्यांनी हुडकून काढला बरं का, एवढं मोठं कार्य आहे बघा. आपल्यामध्ये असलेली जी कामना आहे ना तीच शत्रू आहे. खरं म्हणजे आधी स्वधर्म हा उपाय सांगितलेला होता. स्वधर्मामध्ये तुला असं काय होणार नाही बघा, तू स्वधर्म पाळ. आणि स्वधर्मामध्ये स्वाभाविकता असते, स्वाभाविकतेतून सहजता असते, आणि सहजतेतून तो परमेश्वराच्या अनुसंधानात राहतो आणि परमेश्वर प्राप्तीच्या कल्याणाच्या मार्गावर तो जातो. हे खरं म्हणजे विधान केल्यानंतर हे विधान तिथेच खरं म्हणजे परिपूर्ण होतं. पण अर्जुनाच्या जिज्ञासाच अशा काय आहेत की त्या समाजाचं दर्शन देणार आहे. शंका तो पूर्णपणे त्याचं समाधान होत नाही. म्हणून तर सारख्या त्या अनेक प्रकारचे जिज्ञासा निर्माण झाल्या आणि भगवद्गीता निर्माण झाली. नाही तर पुढचे 7 श्लोकच निर्माण झाले. पुढचे जे 7 श्लोक झाले ते या जिज्ञासेमुळे झाले. आणि त्यांनी सांगितलं, ही मीमांसा केली की ही जी काही कामना आहे ही कामनाच या तुझ्या सगळ्या कल्याणाच्या मार्गावर ही फार मुख्य असा वैरी आहे. तर त्याला आता काही एकदम दृष्टांत दिलेत पुढे 38व्या आणि 39व्या अध्यायामध्ये. त्यांनी काय सांगितलं की हा काम कसा असतो. धूमेन अव्रियते वान्ही यथा आदर्शः मलेन, यथा उल्बेन आवृत्तः गर्भः तथा तेन इदं आवृतम. ज्या प्रकारे धुराने अग्नी आणि धुळीने आरसा झाकला जातो, तसेच ज्याप्रमाणे वारेने गर्भ झाकलेला असतो त्या प्रकारे त्या कामाचे द्वारे हे ज्ञान झाकल्या जाते. म्हणजे ज्ञान जे आहे कुठे आहे? ज्ञान पहिल्यांदा ज्ञान जे असतं ना, हे ज्ञान ग्रंथामध्ये किंवा कुठेतरी बाहेरच्या वस्तूमध्ये माध्यमातून हे ज्ञान उपलब्ध होतं असं जे म्हणतो ना, ते विधान जे आहे हे तपासणं आवश्यक. आपण एखाद्या संशोधनाला सुद्धा आपण इंग्रजीमध्ये सुद्धा शब्द काय वापरतात? डिस्कव्हरी. तर डिस्कव्हरी हा शब्द सुद्धा कसा आला म्हणून जे त्या डिस्कव्हरीमध्ये कव्हर हा शब्द आहे आणि मग डिस्कव्हर आहे. कव्हर म्हणजे त्याला काहीतरी झाकणे, आवरण. कव्हर म्हणजे आवरण आणि डिस्कव्हर म्हणजे आवरण काढून टाकणे. त्याच्यावरून डिस्कव्हरी हा शब्द आहे. म्हणजे काहीतरी आवरण आलेलं आहे आणि त्या आवरणाला आपण काढून टाकतो. त्या आवरणाला काढण्याच्या प्रक्रियेला डिस्कव्हरी इंग्रजी शब्दाचा मुद्दाम तुम्हाला.
तर रिसर्च, री शब्द आहे त्यात. वस्तू उपलब्ध आहे पण ती सापडत नाही, ती ओळखण्याचा जो प्रयत्न आहे, म्हणजे आहे हे माहिती आहे पण कुठे आहे हे माहीत नाही. कुठे हे शोधण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? रिसर्च. म्हणजे रिसर्च आणि डिस्कवरी इंग्रजी शब्द आहे. तसं इथे त्यांनी काय सांगितलंय, आरसा आहे पण तो पूर्ण धुळीमध्ये सगळा तो असा समजत नाही कुठे ठेवलाय, काय प्रतिबिंब दिसायचा प्रश्नच येत नाही. मग आरसा कुठे आहे? अरे तो धुळीने माखलाय, धूळ काढून टाक. आरशाच्या ठिकाणी धूळ काढली तर प्रतिबिंब स्वच्छ आहे. तसा अग्नी जो आहे, पुष्कळ जर धूळ आपण आता यज्ञ पेटवला तर कधी कधी काय होतं, ओले जर लाकडं असले ना मध्ये तर एकदम असा धूर निर्माण होतो आणि एकदम धूर निर्माण होऊन आपल्याला अग्नीची ज्योत अशी दिसत नाही, फक्त धूरच दिसायला लागतो. आणि मग धूर दिसायला लागल्यावर काय करावं लागतं? एक तर पुष्कळ वारा घालावा लागतो काय, किंवा थोडं तूप टाकून वारा घालावा लागतो. म्हणजे मग काय होतं की तो धूर जो आहे तो बाजूला सरकतो आणि मध्ये जो लपलेला अग्नी आहे तो दिसायला लागतो. तसंच वाऱ्याने गर्भ झाकलेला आहे. पण हे सगळे जर आपण उदाहरणं पाहिले त्यामध्ये वैशिष्ट्य काय असेल, ते वैशिष्ट्य काय, जे ज्ञान नावाची गोष्ट ती अस्तित्वातच आहे आणि ते तुमच्यामध्येच आहे, बाहेर येत नाही. गुरु काय करतात, तुमच्यामधले जे ज्ञान आहे ना ते ज्ञान फक्त वरचं जे काय जे आवरण असतं ते काढून घेतात. प्रत्येक मनुष्य हा ज्ञानस्वरूप आहे बरं. स्वरूपाचा आपण अभ्यास करतो आणि स्वरूपाशिवाय अस्तित्व नाही ना. स्वरूप म्हणजे आत्मतत्व, ते आत्मतत्वामुळेच त्याचं अस्तित्व आहे. किंवा देह म्हणजे त्याचं अस्तित्व नव्हेच, किंवा मनबुद्धी चित्त अहंकार म्हणजे अस्तित्व नव्हे. ते अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे, फक्त त्याच्या माध्यमातून अस्तित्व आहे असं आपण तर्क करू शकतो, पण ते अस्तित्व नाही. जे अस्तित्व आहे ना ते ज्ञान आहे, पण ते झाकलंय, त्याच्यावर आवरण आले. ते आवरण कशाचे आहे तर ती कामनेचं आवरण. काम नावाची जी गोष्ट आपण आतापर्यंत पाहिली ना, तर काम नावाची गोष्ट काय आहे त्याचं लक्षण आपण पाहिलं पाहिजे. ते कामच क्रोध आहे आणि कामच जो आहे तो अतिशय खाणारा आहे आणि अतिशय खाणारा असल्यामुळे तो तुमच्याकडून प्रमाद करून घेतो आणि तो तुमचा वैरी आहे. हे त्यांनी पहिल्यांदा कामच सांगितलं. पण तो कसा आहे त्याचं पुढे वर्णन. तो काम असा आहे की ज्याप्रमाणे आरशावर धूळ, ज्याप्रमाणे अग्नीवर धूळ आणि वारेने गर्भ घातला जातो, त्याप्रमाणे तुमच्यामध्ये असलेले जे ज्ञानतत्व आहे ते ज्ञानतत्व या काम नावाच्या आवरणाने आवरून घेतलेलं आहे. त्यामुळे ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. आता हे ज्ञान म्हणजे काय, थोडं अजून थोडं समजलं. ज्ञान म्हणजे स्वरूप. जेव्हा ज्ञान शब्द जिथे जिथे येईल ना त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी निजज्ञान हा शब्द सुद्धा वापरला आहे. तर हा ज्ञान किंवा निजज्ञानाचा संबंध कुठे आहे, तर संबंध हा आत्मतत्वाशी आहे. दुसरा अध्याय सांख्ययोग हा ज्ञानाचाच विषय आणि सांख्ययोगाचं मुख्य लक्ष कुठे आहे, आत्मतत्व काय याच्यावर सांगितलं. तेव्हा आत्मतत्वामध्ये सच्चिदानंद तत्व आहे. आत्मतत्वाची प्राप्ती म्हणजे काय, सच्चिदानंद तत्वाची प्राप्ती. आणि सच्चिदानंद तत्वाची प्राप्ती झाली तर विवेक निर्माण होतो. विवेक निर्माण झाल्यानंतर ही कामना काय आणि क्रोध काय, राग काय आणि हा द्वेष काय, हे स्पष्ट दिसायला लागतात. स्पष्ट दिसायला लागतं. हे सगळं भ्रामक आहे. ह्या गोष्टीच्या आधारामुळे आपण आपली अधोगती व्हायला लागली. म्हणून आपण ह्याचा त्याग केला पाहिजे आणि याच्यापासून सावध राहायला पाहिजे. हे वैरी आहे. ही धारणा केव्हा निर्माण होईल, जर तो ज्ञानाशी एकरूप झाला तर. तो ज्ञानापासून जर विभक्त झाला तर त्याला ही जाणीव निर्माण होणार नाही आणि ही जाणीव निर्माण होणार नाही म्हणजे तो विवेकापासून दूर होईल. तर तो विभक्त का झाला, तर त्या ज्ञानाला त्या कामांनी आवरण करून घेतलेलं आहे. म्हणून हा काम वैरी काय आहे, कारण काम म्हणजे जसं धुकं असतं की नाही, धुक्यामध्ये वाटच दिसत नाही. कुठे दरी आहे, कुठे रस्ता आहे, काहीच कळत. हिमालयात जर गेले तर कधी कधी इतकं धुकं असतं आणि त्याच्यावर बर्फाचे वादळ जर सुरू झाले तर तुम्हाला सगळं पांढरं शुभ्रच दिसतं. असं वाटतं की आपण जिथे उभे ते बर्फामध्येच आहोत. बाहेर सगळीकडे काय खाली आणि वर नावाची गोष्टही दिसत. जसं धुक्यामध्ये ती वाट जी आहे, तो रस्ता जो आहे तो रस्ता पूर्ण त्याचं आवरण असतं. पण स्वच्छ सूर्यप्रकाश पडला एकदा काय होतं, ते धुकं नष्ट होतं आणि मग त्या तुम्हाला रस्ता स्पष्ट दिसायला लागतं. कसा
तुम्हाला जेव्हा सद्गुरूची कृपा होते आणि विवेक स्पष्ट होतो त्यावेळेस ही जी कामना आहे ही कामना जी भ्रामक आहे म्हणून ही दूर होते. पण कामनेचं लक्षण काय असेल तर त्या स्वरूपाला जाते. स्वरूप आत्मतत्व जीवात्म्याचं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाबद्दलची पूर्णपणे अनभिज्ञता, पूर्ण अज्ञान. हे पूर्ण अज्ञान ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की बा आपल्याला जेव्हा जाणीव सुद्धा होत नाही की आपण पूर्ण आहोत त्यावेळेस समजायचं की कामनेचा प्रभाव सुरू झाला. मनुष्य जेव्हा संभ्रमित अवस्थेत असतो आणि त्याला काय करावं काय करू नये कळत नाही, एक भ्रम निर्माण होतो. आणि या अशा त्या अवस्थेचं ज्यावेळेस आपण थोडासा आणखी विचार केला तर पहिलं लक्षण समजायचं की कामनेचा कुठेतरी प्रभाव आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे त्याचं मूळ डायग्नोसिस जर करायचं झालं तर आपली ही संभ्रमित अवस्था का निर्माण झाली, कारण कुठेतरी त्याच्यामध्ये नकळतपणे एखादी कामनामध्ये गुंतलेली. आपल्याला काहीतरी हवं आहे, ही गोष्ट पाहिजे, आपल्याला ती मिळत नाही. ते काय पाहिजे हेही कळत नाही आणि काय मिळत नाही हेही कळत नाही, पण संभ्रम मात्र होतो. आणि त्या संभ्रमामुळे माणसाला विस्मृती होते. कशाची विस्मृती होते? की आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती होते. ही विस्मृती म्हणजेच आवरण आहे आणि हे आवरण कशाचं आहे तर ते कामने. तर भगवंतांनी या कामनेचं जे आहे ते लक्षण या 3 दृष्टांतांनी सांगितले आहे आणि त्या 3 दृष्टांताच्या माध्यमातून ही जी कामना आहे ही कामना त्या स्वरूपाला ती आवरण घालते आणि त्याला अज्ञानात घेऊन जाते. त्यातच पुढे वर्णन केलेलं आहे 39व्या श्लोकामध्ये. अमृतम ज्ञानम एतेन ज्ञानिनाः नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण अनलेन. अर्थ असा आहे की अर्जुना, अग्नीप्रमाणे कधीही पूर्ण न होणाऱ्या या कामरूपी ज्ञानी लोकांच्या नित्यशत्रूच्या द्वारे ज्ञान झाकून टाकलेले असतात. तेच आपण आता की ज्ञानी लोक, कारण प्रश्न हा ज्ञानी लोकांचाच आपण विचार करतोय की ज्ञानी लोकांकडे ज्ञान हे उपलब्ध आहे. ज्ञान म्हणजे मध्ये अध्यारूप तर आहेच, पण त्यांना पुष्कळदायी अशी स्थिती येते की हे स्वरूप काय आहे, हे अविनाशी तत्व काय आहे ती त्यांना जाणीवसुद्धा असते. पण काही क्षण असे येतात की हा शत्रू जागृत होतो आणि ज्ञानी लोकांना तो भ्रमात हा कामरूपी जो शत्रू आहे तो कधीही शांत न होणारा अग्नी ज्याप्रमाणे असा भटकत असतो त्याप्रमाणे त्या ज्ञानी लोकांना हा शत्रू जो आहे हा त्यांना ज्ञानापासून हा वंचित करतो. आता हा जो काम आहे तो पुढचा जो श्लोक महत्त्वाचा आहे 40, त्याच्यामध्ये काय म्हटलंय की हा त्या हे जो काम नावाचा जो शत्रू आहे हा नेमका कुठे बसतो, कोणत्या ठिकाणी त्याचं वसतिस्थान आहे आणि तो इतका दृढस्थान कसा काय घेऊन बसला. म्हणजे आता लक्षणं बघा कसे कसे. हे काम म्हणजे काय, त्याचं काय व्याप्ती कशी आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे आपण पाहिलं. पण आता त्याचं निवासस्थान काय. आणि निवास कसं आहे माहिती आहे का की एखाद्या चोराला जर तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं असेल तर हे फार आवश्यक आहे की तो चोर नेमका लपून बसलाय कुठे. आपल्याला असं तर म्हणता येणार मग जास्त वेळी शिट्टी वाढवली आणि म्हटलं की बा चोरा बाहेर ये, काय तर चोर काय बाहेर येत नाही. तो आपल्याला की लपून बसला असतो त्याला योग्य संधी मिळाल्याशिवाय तो जाणार नाही किंवा शक्यतो तो जाणारच नाही. शरीरात सुद्धा कधी कधी काही जंतू प्रवेश करतात ना, आपण म्हणतो अमुक अमुक औषध घेतलं आता बरं झालं, पण 1 महिन्यानंतर पुन्हा तो रोग बाहेर आहे. त्याचं कारण काय माहिती का, त्या जंतूतले काही जंतू हे वाचतात, सगळे मरत नाहीत आणि ते कुठेतरी शरीरामध्ये एका ठिकाणी एक असं एक सुरक्षित ठिकाण घेऊन ते त्या ठिकाणी बसतात आणि मग पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली की ते परत वाढायला लागतात आणि पुन्हा आपल्याला 1-2 महिन्यानंतर पुन्हा मलेरिया झाला. ते मलेरियाचं औषध घेतलं तर सगळं झालं. पुन्हा मलेरिया कसं काय झालं, महिन्यानंतर पुन्हा दिसतं आपल्याला. विशेषतः काही असे व्याधी आहेत की जे पुन्हा पुन्हा हे निर्माण होत असतं. त्याचं कारण काय माहिती का की त्यांच्या लपाच्या जागा निश्चित आहे आणि डॉक्टरला जर हे कळालं नाही किंवा डॉक्टरांनी हे लक्षात माहिती असताना सुद्धा तिकडे जर दुर्लक्ष केलं तर ते जंतू हे पुन्हा निर्माण होतात. हे आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला व्यवहारामध्ये आपल्याला हे माहिती आहे. पण जिथे लपून बसले त्या ठिकाणी जर ट्रीटमेंट दिली एकदा की नाही तिथलं सगळं इरेडिकेट करा, पुन्हा आयुष्यात पुन्हा मलेरियाचा स्पर्श होता कामा नये. त्याही जंतूपेक्षा हे भयंकर जंतू. ते जंतू तरी समजा तुम्ही काहीतरी मार्गाने काढून टाका, पण हा काम नावाचा जो काही
शत्रू आहे ना, हा शत्रू जो आहे तो इतका भयंकर आहे की तो कुठे लपून बसलेला आहे जर कळालं नाही तर त्याची कितीही जरी माहिती घेतली, आता आपण एवढी माहिती घेतली नाही, कामा विवेक निर्माण झाला आणि विवेकातून आपल्याला कामानेचा स्पर्श होता कामा नये, सगळं ठरवलं, पाठ झालं सगळं पूर्ण, पाठांतर झालं तरी तो काम वेळ तुम्हाला सोडत नाही, पाठ तो लपून बसतो ना, त्याचं निवासस्थान आहे. तेव्हा हे निवासस्थान कुठे हे समजलं तर आपल्याला ते कसं काढायचं हे समजेल. अर्जुनाचा प्रश्न आहे की ह्याच्यापासून माझं संरक्षण झालं पाहिजे, त्याच्याकरता हे 7 श्लोक का घेतले, एका टप्प्याटप्प्याने सांगितलं की कामनाची गोष्ट काय आहे, कामना कशी आहे आणि ती कुठे कशी लपून बसली. तेव्हा या 40व्या श्लोकामध्ये इंद्रियाणि मनः बुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते एतैहि मोहयाति एषः ज्ञानम आवृत्य देहि. इंद्रिये, मन आणि बुद्धी हे सर्व या कामाचे निवासस्थान म्हटले जातात आणि हा काम जो आहे तो या मन, बुद्धी व इंद्रिय यांच्याद्वारेच ज्ञानाला झाकून टाकून जीवात्म्याला मोहित करतो. सिक्रेट सांगून टाकलं पाहिजे. म्हणजे वस्तू तुमचीच, काय तुमच्याच वस्तूने तुमची हानी करायची. वस्तुतः हे इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कोणाची आहे, तर जीवात्म्याची आहे. वस्तू तुमचे म्हणजे तुमच्या घरच्याच माणसाला फिरवायचं, काय आपण मध्ये आपलं दर्शनच द्यायचं नाही आणि त्याच्याच माध्यमातून बोलायचं. मग आपण घरचे चकित पडतात की अरे हा तर आपला घरचा माणूस आहे, हा असं का बोलायला लागला. इंद्रिय तुमचे, मन तुमचं, बुद्धी तुमची. ते इंद्रिय, मन आणि बुद्धी हेच तुमच्या जीवात्म्याला मोहित करतात. आणि तो जीवात्मा जो आहे तो म्हणतो हे सगळे माझ्या आत्मस्वकीय आहेत, माझ्या घरचेच लोक आहेत, माझेच मुलं आहेत, हे मला कसं काय दगा देऊ शकतात. असं पुष्कळचा अनुभव येतो ना. तर आपण काय म्हणतो, अरे बाहेरच्या शत्रूला सांभाळा, आपल्या मुलांना सांगतो सांभाळ बरं या सगळ्या लोक. तो सांभाळता बाहेरच्या शत्रूशी संधान झाला आणि तो वडिलांच्या विरोधात तो शत्रुत्व करायला लागतो. तो वडिलांना माहितीच नसतो. ते म्हणतात हे बरोबर, मुलं जे आहेत ते बरोबर करतात, त्याच्या हातात संपत्तीच्या चाव्या दिल्या, सगळं दिलं, पण ते संपत्ती जी आहे ते बाहेर कुठून तिथून तिकडे पसार होते ते कळतच नाही. हा शत्रू समजा होता, एखादा चोर आला, एखादा नौकर काम करणार असेल तर संशय घेता येतो, त्यावेळी हा चोरी करायला जरा सांभाळून पैसे नीट ठेवा. पण त्या चोराचं आणि आपल्या पोराचं जर समजा संधान झालं आणि त्या पोराच्या माध्यमातून जर चोराकडे जर संपत्ती जायला लागली तर बाप करेल काय, हा खरा प्रश्न. पण कधी संशय देत नाही, मुलगा आहे काय हरकत नाही, बापाने पैसे घेऊन जा, पण तोच त्या चोराला द्यायला लागला. हा चोर जो आहे तो काम आहे आणि मुलं जे आहेत हे इंद्रिय, मन आणि बुद्धी आणि बाप जो आहे तो जीवात्मा. बघा आता धोका कोणी कोणाला दिला, धोका सुरुवात कुठे झाली आणि धोका कोणाच्या माध्यमातून कोणाला मिळाला, विचार करण्याची गोष्ट. म्हणजे आपण आता सगळ्यापासून त्रयस्थ झालो तरच आपल्याला कळेल ना. बापाने समजा सगळ्याला बाजूला ठेवून शांतपणे विचार केला की नेमकं काय व्हायला लागलं, आपण कोणाची बाजू घ्यायची नाही, तर त्याला शांतपणे विचार करता करता पटकन लक्षात येते की हे मुलं असे का वागायला लागले. एकाएकी माझी कधीच सेवा करत नव्हती, आता सेवा का करायला लागली. खूप चांगला व्हायला की समजायचं की गडबड आहे काहीतरी. काय एखादा मित्र नेहमी शिवाय देतो पण एकाएकी तारीफ करायला लागतं, समजायचं काहीतरी धोका आहे. तसे मुलं कधीही सेवा न करणारे, हातपाय दाबायला लागले, समजायचं काहीतरी गडबड आहे बरं का. हे आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतो. तसं मनुष्य काय करतो, ह्या सगळ्या आपल्या मुला बाळामध्ये आसक्त असतो ना, त्यामुळे त्याला वाटतं नाही सगळं ठीकच चाललं, विश्वास आहे, सगळं बरोबर करतो, काही तपासायचं नाही काहीच. पण कोणाच्या मनात काय काय सांगतं ते नाही, पूर्ण विश्वास आहे. आणि त्याचं अनुसंधान, त्याचं जे काय संधान बांधलेलं कॉन्ट्रॅक्ट, त्याचं काय म्हणजे चोराशी कॉन्ट्रॅक्ट आहे की मी तुला इतकी संपत्ती देतो, तो माझ्याकरता तो अमुक काम कर, बापाला माहिती. तो प्रकार जो आहे तो प्रकार इंद्रिय, मन आणि बुद्धी हे 3 जे मुलं आहेत ना ते जीवात्म्याला फसवतात. कसे फसवतात, तर हा जो काम आहे ना या कामाला आपल्या घरी आणून ठेवतो, आपल्यामध्ये आणून ठेवतो. त्या इंद्रियामध्ये काम येऊन बसतो, त्या मनामध्ये काम येऊन बसतो आणि त्या बुद्धीत काम येऊन बसतो. आणि तिन्हीमध्ये काम आल्यामुळे त्या तिन्हीच्या माध्यमातून काम जो आहे तो जीवात्म्याला आवरण करतो.
आवरण तसं पाहिलं तर मन बुद्धी चित्त अहंकार पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्याचं आवरण आहे हे तर आपण पाहिलेलंच. आपण तैत्तिरीय उपनिषद जेव्हा घेतला त्यावेळेस आपण पंचकोश पाहिले ना आपण की त्यामध्ये पहिलं तर बाहेरचं आवरण जे आहे स्थूल देहाचं आहे अन्नमय कोशाचं आहे आणि नंतरचे 3 आवरणं पाहिले ना आपण की प्राणमय कोश आहे मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. हे जे 3 आवरणं पाहिले हे 3 आवरण आपल्याला असं वाटतं ठीक आहे जीवात्म्याचे आवरण आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. पण ह्याच्यामध्ये त्या आवरणाचंही सांगितलं हे आवरणापासूनही सावधान राहा. का बरं? कारण ते आवरण नुसतं आवरण नाही आहे. त्या आवरणामध्ये कामना नावाची गोष्टी येऊन बसली आणि ती नुसती येऊन बसली नाही तर त्या जीवात्म्याला त्यांनी त्या ज्ञानापासून त्या सगळ्या गोष्टीला वंचित केलेलं आहे. ते जीवभाव एवढा वाढला की त्याने आत्मतत्वाशी हरकत केली हो बस पूर्ण भ्रमिष्ट झाला तो पूर्णपणे. अशी ही स्थिती जी आहे ही कामनेमुळे झाली. ही कामनेची निर्मिती कुठून होते मी सांगितलं तुम्ही त्या अहंकारापासून ती कामना होते आणि मग अहंकार काय करतो म्हणजे का ही जी कामना आहे ना ही कामना पहिल्यांदा बीज स्वरूपामध्ये कारण ह्यामध्ये स्टोअर करतो. म्हणजे हे जी 3 मुलं आहेत ना यांनी चोरांशी संधान घेऊन त्याची जी सगळी उपलब्धी आहे की नाही ती एका ठिकाणी गाठोड्यात ठेवली वडिलांना न सांगता. कोणत्या गाठोड्यात ठेवली तर ती कारण देहामध्ये ठेवली. अजून एक जो आहे जो आनंदमय कोश ज्याला आपण म्हणतो त्या आनंदमय कोशामध्ये सगळ्या वासना ठेवल्या लहान 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 अनंत अशा वासना त्याच्यामध्ये घर करून बसल्यात. आणि ते केव्हापासून सुरू आहे काम ते अहो ते ह्या जन्मातली गोष्ट नाही आहे ती तुमची अनंत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करताना प्रत्येक वासना जी आहे ती बीजस्वरूप त्या कारण देहामध्ये जाऊन बसते. आणि मग अहंकार काय करतो एक एक वासना आणतो आणि जन्म घ्यायला लागतो आणि त्याचं आवरण त्या जीवात्म्यावर टाकून त्या अज्ञानामध्ये त्याला भ्रमण करायला भाग करतो. आपलेच पोरं आणि आपल्यालाच भ्रमण करायला लागतो. म्हणजे हा फार गंभीर चिंतनाचा विषय आहे. ही जी कामना आहे ना ही कामना ती कुठे निर्माण झाली तर कारण देहामध्ये निर्माण झाली आणि कुठे येऊन बसली तर इंद्रिय मन आणि बुद्धी या 3 ठिकाणी येऊन बसली ही कामना. आणि येऊन बसल्यानंतर पुढे उद्योग काय केला या ज्ञानाला झाकून टाकलं या जीवात्म्याला झाकून टाकून मग काय केलं याला उद्योगाला लागलं काम. म्हणजे आपण जर पाहिलं तर सगळे माणसं कशी धावपळ करतो. काय एखाद्याला थांबून विचारलं का रे बाबा एवढी धावपळ करतो काय पाहिजे नाही पैसे कमवले पाहिजे. कशाला पैसे कमवायचे नाही ती कामना पूर्ण झाली पाहिजे. कोणती कामना आहे घर झालं पाहिजे ते झालं अमुक झालं पाहिजे. मग एखाद्याला विचारलं की तू चालला तो घरबीर झालं का हो सगळं घर झालं मग आता तृप्ती आहे का नाही अजून थोडी संपत्ती पाहिजे. म्हणजे मला असं मनुष्यच कुठे दिसत नाही जो धावपळ करतोय आणि तृप्त आहे. धावतोय धावायला म्हणजे काय हरकत नाही पण धावताना अतृप्ती कशा करतात. या धावण्यामध्ये जी अतृप्ती दिसते ना ती अतृप्ती म्हणजेच काम आणि त्या कामाची वस्ती जी आहे ती इंद्रिय मन आणि बुद्धी ह्याच्यामध्ये दृढतेने त्याची वस्ती झालेली आहे. आणि ती वस्ती ठेवून तो त्याच्या मूळ स्वरूपापेक्षा त्याला जाऊच देत नाही. त्याला दुसरेच मार्ग दाखवतो. तर चल तिकडे चल त्या ठिकाणी खूप सुख आहे इकडे चल इकडे सुख आहे. तर एवढी धावपळ कशा करतात सुखा करतात. कोणतं सुख पाहिजे ते असं सुख पाहिजे की ते कधी नष्ट नाही झालं. मग कसं मिळवणार मग अमुक मला जर मोठा महाल मिळाला तर मी सुखी होईल. संपत्तीचा स्तर इतका वाढला तर मी सुखी होईल. ठीक आहे अजून एक 10 वर्षांनी भेट झाली आणि विचारलं किती संपत्तीचा स्तर आहे त्यांनी सांगितलेलं आकड्यापेक्षा 10 पट होता. मग आता सुखी आहे का नाही म्हणे अजून सुखी नाही. का नाही आता तर सगळं जीवनाचं पूर्ण स्तरच बदलला ना. आता हे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इतकी वाढली 10 कोटी कसं काय पुरे होतं. मग आता काय करतो अजूनही पळापळ चालूच आहे. ही ती कामना आणि या कामनेमधून त्याच्या आत्मतत्वाला तो झाकून टाकून आपली एकदम म्हणजे पोझिशन जी आहे स्ट्रॉंग करतो तो आणि तो मन आणि बुद्धी आणि चित्त याच्यामध्ये नुसतं जाऊन बसत नाही. तो यांना उद्योगाला लावतो. इंद्रिय मन आणि बुद्धी या तिघांना अखंडपणे जर कामाला कोण लावत असेल तर परमेश्वर नाही बरं का हे लक्षात घ्या. परमेश्वर नव्हे तर तिथे त्यांना कामाला लावणारा काम हाच त्याच्यामध्ये शत्रू आहे. म्हणून या शत्रूपाशी सावधान राहिलं पाहिजे. ही जी साधनं तुम्हाला सामुग्री जी मिळाली ना इंद्रिय मन बुद्धी कशा करता मिळाली तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करता आणि वापर कशा करता करतो कामनापूर्ती करतो. तुम्ही विरुद्ध झाला
म्हणून सावधान केलंय, भगवंताने सावधान केलेलं आहे की हा जो आहे हा ज्ञानाला झाकून हा जीवात्म्याला मोहित करतो आणि त्याच्यानंतर तर त्याच्यानंतर जे आहे ह्या सर्व कामांना जी आहे ती पुढे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोघांना सुद्धा त्याची व्याख्या करते. आणि ज्ञान विज्ञान म्हणजे नेमकं काय अर्थ आहे त्याचा हे आपण पुढच्या रविवारी बघू. स्वामी समर्थ